परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्य एकं नित्यं विमलमचलं सर्वारति साक्षिभूतं भावारदितं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुस्तन्नमामि। सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु मागीर महाराज की जय। सद्गुरु बालासाहेब महाराज की जय। ब्रह्मभूत रंगनाथ महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। 14वा दशक झालता ना आपला काल, राहिला होता. झाला होता पूर्ण ताई. झाला होता ना. दशक 15वा. आत्मदशक. त्यामध्ये समाज एक, चतुर्य लक्षण. अस्ति मासा अस्ति अंशाची शरीरे, अस्ति माशांशाची शरीरे, त्यात राहिजे जीवेश्वरे, नाना विकारी विकारी तस्मै श्री गुरुवे नमः. समर्थ ब्रह्मानंदं परम सर्व शरीरे अस्ति मास समयचक असतात. प्रत्येकाचं शरीर जे आहे ते कसं आहे, तर पंचमहाभूताचेच आहेत ना. त्याच्यामध्ये काय असणार, पंचमहाभूताचे तत्वच असणार. त्यात जीव रूपाने ईश्वर राहतो. आता त्या तरी म्यूट मध्ये बंद करा. संगीता ताई म्यूट बंद करा. संगीता ताई, जय गुरुदेव. तर समर्थ सांगायला लागलेले आहेत की सर्व शरीरे अस्ति मास समयच असतात. म्हणजे सगळ्यांच्या शरीरामध्ये काय आहे, कोणाच्या शरीरामध्ये काही भिन्न नाही बरं का. प्रत्येकाच्या शरीरामध्ये अस्ति आहेच, प्रत्येकाच्या शरीरामध्ये मांस आहेच, प्रत्येकाच्या शरीरामध्ये त्वचा आहे, रक्त आहे. काय नाही बरं, तेच आहे ना, सारखंच आहे प्रत्येकाचं शरीर. आणि त्या शरीरामध्ये राहणारा कोण आहे, ईश्वर. जीव रूपाने ईश्वर राहतो. म्हणून तर सर्वांच्या हृदय देशी कोण आहे, तो परमात्मा आहे. आणि अशा शरीरामध्ये नाना प्रकारचे विकार उत्पन्न होतात. आणि मग जसा जसा विकार त्या त्या विकारानुसार बदलण्यास तो प्रणीव असतो. तसा तो बदल पण होत असतो. कोण, त्या शरीरामध्ये जसा विकार येईल तसा तो बदल होणारच तिथं. आणि महाराज सांगत आहेत की विकारानुसार बदल होण्यास तो प्रणीव. म्हणजे कोण, तो आतमधला जीव. घनवट पोचट स्वभावे, विवरो न जाणिजे जीवे, व्हावे न व्हावे आगवे जीव जाणे, घनदाट काय आणि पोचट काय हे जीव अगदी सहजपणे विवरून जाणतो. त्यापैकी काय व्हावे काय होऊ नये हे सर्व त्याला बरोबर कळतं. कुणाला, त्या आतमधल्या जीवाला. त्या जीवाला सगळं कळायला लागलेलं आहे. काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय करावं, काय करू नये, सगळं ह्या जीवाला कळत असतं बरं का. एकी मागो घेणे, एकान मागताच देणे,
प्रचितीने सुलक्षणे ओळखावी. एखाद्याला अनेक वेळा तोंड वेगाडावे तेव्हा एखादी गोष्ट मिळते, तर दुसऱ्या एखाद्याला त्याने न मागता लोक देतात. या अनुभवावरून उत्तम लक्षणे कोणती ते ओळखता येतात. आता एखादं असं असतं त्याला तोंड उघडून सगळं काही काही मागावं लागतं जे हवं असेल ते, आणि त्याच्या मागच लागावं लागतं जे पाहिजे ते मिळवण्याकरता. पण एखादा असा असतो म्हणले त्याला मागायची पण गरज नाही, त्याला सगळं न मागताच भेटत असतं. मग ज्याला न मागता भेटायला लागले आणि ज्याला मागून बी भेटत नाही, मग यावरून इथं समर्थ म्हणतात की आपण उत्तम लक्षणे कोणती आहेत ते ओळखावी. जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा, राह राहो शोध घ्यावा, परातरांचा. तर माणसाने जीवाला जीव द्यावा, आत्म्यात आत्मा मिसळावा, म्हणजे आपले एकत्व रूपत्व जाणून सर्वांशी आत्मीयतेने वागावं. राहून राहून दुसऱ्याच्या अंतःकरणात काय चाललं आहे याचा शोध घ्यावा. माणसाने जीवाला जीव दिला पाहिजे. जीवाचं काय आपल्या जीवावरून दुसऱ्याचा जीव समजला पाहिजे. जसा आपला जीव तसा दुसऱ्याचा बी जीव. आत्म्यात आत्मा मिसळला पाहिजे. आत्मा जो आहे सगळ्यांच्या आतमध्ये आहे, सगळ्यांचा आत्मा एकच आहे हे जाणून घेतलं पाहिजे. आणि सगळ्यांना वर्तणूक काय केली पाहिजे, सारखीच दिली पाहिजे. आत्मभावानं वागलं पाहिजे. सगळ्यांचा आत्मा एकच आहे किंवा सगळ्यांच्या आतमध्ये भगवंतच आहे, भगवंत म्हणून सगळ्यांची वर्तणूक आपण केली पाहिजे. आणि आपण आपलाच विचार न करता दुसऱ्याच्या अंतःकरणाचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आपण फक्त माझ्या मनाला वाईट वाटलं आणि माझ्या अंतःकरणात दुःख झालं असं म्हणतो, दुसऱ्याला काय वाटलं, दुसऱ्याला दुःख झालं का त्याचा विचार करतो का नाही करत. त्याला कसं वाटलं असेल, त्याच्या अंतःकरणात दुःख झालं असेल का नसेल, हा सुद्धा आपल्याला भाव जाणता आला पाहिजे. जानवे हेवंड कारे झाले, दिले पण हेवंड आले, नेमस्तपणे शोभले दृष्टी पुढे. जानवे ढिले असले की ते एकात एक गुंतते, पण ते जर नीट नेटकेपणाने घातले असेल तर शोधून दिसते. जानवं जर ढिल्ल घातलं तर गुंतून राहतं, एकात एक गुंतत म्हणले, पण एकदा टाईट करून नीट घातलं तरी शोभत आहे, असं इथं सांगायला लागलेले आहेत. तैसेची हे मनास मन, विवेके जावे मिळून, दिले पण अनुमान होत आहे. त्याप्रमाणे माणसाने विवेकाने आपले मन दुसऱ्याच्या मनाशी मिळवून घ्यावं, म्हणजे चांगलं. ऍडजस्टपणा आला पाहिजे, पण आजकाल ऍडजस्टपणा करताच येत नाही. माझ्या मनावर चला, माझ्या मनासारखं झालं पाहिजे. पण समर्थ म्हणतात दुसऱ्याचं मन जाणून घेऊन आपलं मन त्याच्याशी मिसळता आलं पाहिजे. ढिलेपणाने उगीच मनात नाना कल्पनाचा वाव मिळत असतो, म्हणून आपलं मन काय झालं पाहिजे, मिसळता आलं पाहिजे. नाही तर उडं त्या मनाला ढील सोडली कि ते मन काही काय करतं, मग त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे विकार कल्पना आणत बसतं. कशामध्ये, त्या मनामध्ये. उगीच नाही त्या मनामध्ये संकल्प विकल्प मग सुरू होतात. अनुमाने अनुमान वाढतो, भिडेने कार्यभाग नासतो, या कारणे प्रत्यय येतो आधी पहावा. त्याप्रमाणे कल्पनेने कल्पना वाढत जात असते.
भिडेने कार्यभाग साधत नाही, म्हणून आधी अनुभव घेऊन पहावा. म्हणून भिडेनं कार्यभाग साधत नसतं, कारण भिडेचा भाऊ भिकारी. भीड मुलाचा नसावा. कल्पनेने कल्पना वाढतच राहा. कल्पना कोणी केली मग त्याच्यावर कल्पनावर कल्पना कल्पनावर कल्पना वाढतच राहतात. म्हणून अगोदर अनुभव घ्या आणि मग बाकीच. पहिले अनुभवाला महत्व दिलं पाहिजे. दुसऱ्याचे जीवीचे कळेना, परातर ते जाणवेना. वश होती लोक नाना कोण्या प्रकारे. दुसऱ्याच्या मनात काय आहे हे कळत नसेल, त्याचे अंतकरण जाणता येत नसेल, मग अनेक लोक वश कसे होतील बरं. अक्कल सांडूनी परती. लोक वश करण करीती. अपूर्णपणे हळू पडती ठाई ठाई. अक्कल न वापरता लोक वशीकरणाचे प्रयोग करतात, पण ते वेळोवेळी निष्फळ झाल्याने थंडावतात म्हणले. जगदीश आहे जगदांतरी, चेटके करावी कोणावरी. जो कोणी विवेकी विवरी तोची श्रेष्ठ. जगदीश परमात्मा हा सर्व जगातील प्राणीमात्रांच्या अंतर्यामी असतो, कारण सगळ्यांच्या आतमध्ये तो परमात्माच आहे. परमात्म्याशिवाय काय नाही, दुसरी वस्तूच नाही. सगळीकडं कोण? परमात्माच. समर्थ म्हणतात सगळीकडे कोण आहे? परमात्माचे. मग आता जगदीश परमात्मा हा सर्व जगातील प्राणी मात्रांच्या अंतर्यामी असता चेटके कोणावर करावी. याप्रमाणे जो विचार करून जाणून घेतो तोच श्रेष्ठ आहे. कारण सगळ्यांमध्ये कोण आहे? भगवंतच आहे. भगवंताशिवाय कोणीच नाही. मग सगळीकडे भगवंत आहे तर कुणाला वाईट, कुणाला खोट, कुणाला काही, कुणाला काही का करायचं? सगळ्यामध्ये परमात्माच बघावं ना. नाही ते एकाला चांगलं एकाला वाईट अशी वर्तणूक नसावी, सम असावी. म्हणून तर समानता पाहता आली पाहिजे सगळ्यामध्ये. श्रेष्ठ कार्य करी श्रेष्ठ, कृत्रिम करी तो कनिष्ठ. कर्मानुसार प्राणी नष्ट अथवा भले. जो श्रेष्ठ कार्य करतो तोच श्रेष्ठ होय. कनिष्ठ असतो तो सामान्य कार्य करतो. आपापल्या कर्मानुसार माणूस श्रेष्ठ अथवा कनिष्ठ ठरत असतो. जसं कर्म तसं फळ भेटत असतं. आपलं जर कर्म योग्य असेल, चांगलं असेल तर आपल्याला फळ पण श्रेष्ठ चांगलंच भेटणार. आपलं कर्म जर अयोग्य असेल तर फळ पण अयोग्य. आपण जर चोरी करू लागलो, खोटं बोलू लागलो, लुबाड्या करू लागलो, आपलं फळ कसं भेटणार? आपल्याला चांगलं भेटेल का? नाही भेटणार, कनिष्ठ फळ भेटणार. वर्तणूक आपल्याला लोक चांगली देतील का? देणार नाहीत. किंवा आपण काय केलं मग? संतांची संगती केली, परमार्थ करू लागलो, दिवस आणि रात्र परमात्मकार वृत्ती जर आपल्याला तर ते श्रेष्ठ कर्म होईल ना. तिथं श्रेष्ठता प्राप्त होणारच झाली. नको म्हणलं तरी श्रेष्ठत्व येणारच झालं, कारण कर्मानुसार चाललंय ना गती. जसं कर्म तशी पुढची वर्तणूक. राजे जाती राजपंते, चोर जाती चोरपंते. वेडे डके अल्प स्वार्थे मूर्खपणे. राजे लोक राजमार्गाने जातात, चोर असतात ते चोर वाटेने जातात, आणि वेडे लोक असतात ते थोडासा स्वार्थ साधण्यासाठी मूर्खपणाने वागतात. मूर्खास वाटे मी शहाणा, परी तो वेडा दैन्यवाना. नाना चातुर्याच्या खुणा चतुर जाणे. मूर्ख माणसाला वाटत की मी फार शहाणा आहे, पण वास्तविक तो वेडा आणि दैन्यवान असतो. जो चतुर असतो तो अनेक प्रकारे चतुर्याच्या खुणा जाणवतो, पण जे मूर्ख असतो तो वेड्यासारखं वागल्याशिवाय राहत नाही, दैन्यवान. कारण वेडाच आहे ना तो. त्याला वाटायले मी लय शहाणा आहे, पण त्याच्यासारखं वेड दुसरं कोणीच नसतं. जो जगदांतरे मिळाला, तो जगतांतरी जहाला. आरत्री परत्री तयाला काय उने.
जो जगाच्या अंतःकरणाशी एकरूप होतो तो सर्वांचा अंतरात्माच होतो. त्याला इहलोकात आणि परलोकात काय ऊन पडणार आहे, त्याला काहीच कमी पडत नसतं. म्हणून सगळ्यांचं अंतःकरण जाणता आलं पाहिजे. आणि तो सर्वांचा अंतरात्माच आहे. अंतःकरणामध्ये एकरूप होणं जो होतो प्रत्येकाच्या, तो अंतरात्माच असतो. मग त्याला काही नाही म्हणले, काहीच कुठंच कमी पडत नाही असं समर्थ सांगायला लागलेत. बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धिविन माणूस काचे, राज्य सांडून फुकाचे भीक मागे. बुद्धी ही भगवंताचे देण असते आणि ज्या माणसाला बुद्धी नसते असा निर्बुद्ध माणूस कच्चा असतो. त्यामुळे तो आयते मिळालेले राज्य सोडून भीक मागत असतो, कारण निर्बुद्ध आहे ना. मनुष्य देह प्राप्त झाला असता स्वस्वरूप ज्ञान प्राप्त करून घेत नाही आणि अज्ञानानं केवळ दुःख बघतो, हा कोण आहे? निर्बुद्ध. त्याला बुद्धीच नाही. जिथं ज्याच्या करता बुद्धी आणली होती त्याच्या करता त्यानं काय केलं नाही, तिथं वापरच केला नाही. कारण प्रत्येक मनुष्य देहामध्ये प्रत्येकाला भगवंतानं देहच कशासाठी दिलेला आहे? मोक्ष संपादन करून घेण्यासाठी. बुद्धी कशासाठी दिली? मोक्ष संपादन करून घेण्यासाठीच. पण प्रत्येक जण घ्यायले का? घेत नाही. तर प्रत्येकाला प्रयत्न करा तुम्ही. जरी तुम्हाला अधिकार नसेल तुम्ही प्रयत्न करू शकता, त्या प्रयत्नाने तुम्हाला अधिकार प्राप्त होणार. तुम्ही त्या अवस्थेपर्यंत अवश्य जाणार, पण तुम्ही प्रयत्न करा ना. पण हा जीव प्रयत्न करत नाही. त्याला वाटतं नाही माझ्या नशिबा. अरे नशिबाचा खेळ नाही ना परमार्थ, प्रयत्नाचा काय. मग प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. असून बुद्धी हा बुद्धिहीन झालाय. बुद्धी उत्कृष्टच आहे प्रत्येकाची, उगाच आपल्या बुद्धीचा हा ह्यानं काय केले मात्र करून घेतलंय. अवघेच म्हणती आम्ही थोर, अवघेच म्हणती आम्ही सुंदर, अवघेच म्हणती आम्ही चतुर भूमंडळी. ज्या ज्या गोष्टी जिथे निर्माण होतात तेथील लोकांना त्याच आवडतात, त्याच मान्य होतात. त्यांना त्याचा अभिमान वाटतो, पण अभिमानामुळे ते ठायी ठायी गुंततात. ज्या गोष्टी जिथं निर्माण होतात ते त्या लोकांना आवडते, मान्य बी होते आणि त्यांना त्याचा अभिमान पण वाटत असतो. पण त्या अभिमानामुळं तो गुंतून पडतात, ठायी ठायी गुंतत असतात. ऐसा विचार आडिता म्हणा, कोणीच लहान मनविना. जाणते आदिती अनुमाना, सकळ काही. असा विचार करून कोणीच स्वतःला लहान म्हणून घ्यायचं नाही. जाणते लोक असतात ते कल्पनेने सर्व काही जाणतात. आपुलाल्या स्व अभिमाने लोक चालिले अनुमाने, परंतु हे विवेकाने पाहिले पाहिजे. आपापल्या अभिमानामुळे लोक कल्पना करीत राहतात, पण विवेकाने हे सर्व नीट जाणून घेतलं पाहिजे. नाहीतर उगाच लोकांना आपल्या आपल्या अभिमानामुळं लोक काय करतात नाही त्या कल्पना करत राहतात. म्हणून त्याच्यामध्ये तथ्य काय आहे? विवेक असला पाहिजे, विचार करता आला पाहिजे. आपण ज्याचा अभिमान घ्यायला लागलो, ज्याच्या आपण कल्पना नाना प्रकारे करायला लागलो, ती योग्य आहेत का अयोग्य आहेत? कारण संसाराचाच अभिमान घेतो ना जीव, आणि संसाराविषयीच कल्पना करत बसतो. मग ते योग्य आहे का नाही? म्हणून विवेक लागतो जवळ. कोणती कल्पना आपण आतमध्ये काय केली पाहिजे, कोणता विचार प्रगट करता आला केला पाहिजे, कोणत्या विचारामध्ये आपलं हित आहे. बरं आपण नाही त्याचा विचार किती जरी केला
त्याच्यामध्ये आपले हित होणार आहे का? नाही, ते नाहीच आहे ना. खोटी वस्तू आहे. आणि त्याच्यामध्ये चाललं तर कल्पना करणं. किती बी कल्पना, किती बी मनोराज्य केलं तर हाताला काय लागणार आहे? काहीच नाही. कारण नाहीच आहे ना ते. तसं पण आहे त्याच्या कल्पना, आहे त्याच्याकडे बघणं, त्याचा विचार करणं. म्हणून विवेक जवळ असणं अत्यंत गरजेचं आहे. लटिक्याचा स्वाभिमान घेणे, सत्याग्येच सोडणे, मूर्खपणाची लक्षण ते हे ऐसी. समर्थ म्हणतात, खोट्याचा अभिमान धरायचा, सत्याचा सर्वस्व त्याग करायचा, ही तर म्हणले चक्क मूर्खपणाची लक्षणे. नाही त्याचा अभिमान घेणं, जे नाही त्याचा अभिमान घ्यायचा. माझ्याकडे एवढं, माझ्याकडे तेवढं, मी असा, मी तसा. चुप बस, खोटारड्या म्हणले तू. काही तुझ्या बोलण्यामध्ये काय नाही, तथ्य नाही. जे बोलायला असलं ते साप खोट आहे. कारण नाही त्याच्याविषयी तू बोलायलास. देहाविषयी, देह कुठे तुझा? देह सुद्धा तुझा नाही. ते बी काय होणार आहे, रोजच्या रोज चाललाय, एक दिवस संपणार आहे. जे तू अभिमान धरू धरू बोलायला लागलास ते तुझं नाहीच आहे. महाराज म्हणायचे, ही जमीन आहे, ह्या जमिनीवर कितीक जणांची रजिस्ट्री झालेली असते. कायमस्वरूपी एकाचीच रजिस्ट्री राहते का? नाही. कित्येक जण असे आले न गेले, माझं म्हणून माझं म्हणून, पण कुणाचंच ते झालं नाही. कारण ते कुणाचं होतच नाही. म्हणून सत्याला पकडलं पाहिजे. उगं मूर्खपणाने त्या चक्कर मध्ये पडलं नाही पाहिजे. माझं म्हणून उगाच अभिमान धरला नाही पाहिजे. म्हणून खोट्याचा अभिमान धरण्याचा आणि सत्याचा सर्वस्व त्याग करण्याचा, ही तर म्हणजे चक्क मूर्खपणाची लक्षण आहेत. सत्याचा जो स्वाभिमान तो जाणावा निराभिमान, न्याय अन्याय समान कदापि नव्हे. जो सत्याचा अभिमान धरतो तो निराभिमानी असतो. न्याय आणि अन्याय कदापि एक नव्हेत. न्याय म्हणजे तो शाश्वत, अन्याय म्हणजे तो अशाश्वत. बाष्कळ आणि नेमस्त एक ऐसा. न्याय म्हणजे शाश्वत आणि अन्याय म्हणजे अशाश्वत. बाष्कळ नेमस्त यांना एक कसं म्हणता येईल? न्याय अन्याय म्हणता येत नसते. एक उघड भाग्य भोगिती, एक तस्कर पळवणी जाती. एकाची प्रगट महंती, एकाची कानकोंडी. एखादा प्रगटपणे भाग्य भोगतो, दुसरा एखादा तर म्हणले चोरी करून पळून जातो. एकाचा मोठेपणा प्रगट असतो, तर एखाद्याचा निंदेपणा प्रगट असतो. एक उघड भाग्य भोगिती, एक तस्कर पळून जाती. एकाची प्रगट महंती, एकाची कानकोंडी. आचार विचार होईन, जे जे करणे तो तो सीन. धृत आणि विचक्षण तेची शोधावे. समर्थ सांगत आहेत, एखादा असतो प्रगटपणे भाग्य भोगतो, दुसरा एखादा चोरी करून पळून जातो. एकाचा मोठेपणा प्रगट असतो, तर एखाद्याचा निंदेपणा प्रगट असतो. उत्तम आचार विचाराशिवाय जे जे काही करावे ना, तो उगीच क्षीण आहे बर का. म्हणून चतुर आणि विद्वान माणसांचा शोध घ्यावा. उत्तम आचार विचाराशिवाय काहीच करू नये. आणि त्याशिवाय करणं म्हणजे नुसता शिनभाग आहे. संसार करणं म्हणजे सीनच आहे नुसता, हाताला काही लागत नसते. आणि माणसं त्याच्यामध्येच अडकले. किती बी केलं तरी हाताला काही लागतंय का? काय नेणार आहेत आपण ह्याच्यातलं? माहित नाही का आपल्याला? सगळ्याला माहिती सगळं. काहीच नेणार नाही तरी पण त्याची हाव सुटायली का? सुटत नाही. मिथ्या आहे, खोट आहे, नाही का समजलंय तरी सोडायला लागले का? सोड नाही. मग ह्याच्यासारखं येडे हेच माहित असून मी त्याच्यामध्येच पडायला लागले. माहिती समोर दलदल आहे तरी त्याच्या माग काय व्हायला लागले म्हणले, पडायला लागले.
मर म्हणले मग आता तडपुड इथे बा कोणाचे काय गेले, ज्याचे त्याने अनहित केले माहिती असून. माहित नसतानाची बर झाली, त्याला माहितच, तुला माहिती ना सगळं आणि तरी त्याच्यामध्ये अडकायला लागला. मर म्हणले मग. म्हणून महाराज म्हणतात उदंड उगच म्हणले आचार विचाराशिवाय जे जे काही करावे ते उगीच शीन होय. म्हणून चतुर आणि विद्वान माणसाचा शोध घेतला पाहिजे. संतांची संगती केली पाहिजे. कुणाच्याही संगतीमध्ये राहिलं न पाहिजे. मग चतुर माणसाचे लक्षण चाललेत सांगणं. उदंड बाजारी मिळाले परी धुरतेची आळिले, धूर्तपासी काही न चले बाजाराचे. उदंड बाजारात बुगणे एकत्र आले तर म्हणले धूर्त चतुर माणूस त्यांना बरोबर ओळखतो. चतुर माणसापुढे बाजारांचे काहीच चालत नसतं. म्हणतो चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणे, मुकुट सकळ म्हणे धन्य तोची. त्याला धन्यता दिली चतुर मनुष्याला. या कारणे मुख्य तयासी करावे सख्य, येणे करिता असंख्य बाजारी मिळती. या कारणे जे कोणी मुख्य असतील, श्रेष्ठ असतील, त्यांच्याशी सख्य करावं लागतं. असे केल्याने असंख्य बाजार भुगे भोवती जमतात. धूर्तासी धूर्तची आवडे, धूर्त धूर्तीच पवाडे, उगेची हिंडती वेडे कार्यविन. हुशार माणसाला हुशार चतुर माणूसच आवडतो. शहाण्या लोकांमध्ये शहाणपणाची दात मिळत असते ना, आणि वेडे लोक असतात ते काही काम न करता उगीच भटकत असतात आणि त्यांचं ह्यांचं कधी पटत नसतं. ते वेडे आणि हे हुशार. धूर्ताची धूर्तपण कळाले, ते मनास मन मिळाले, परी हे गुप्त रूपे केले पाहिजे सर्वे. चतुर माणसाला चतुरपणाची पारख होत असते बर का. असे झालं की त्यांची मन मिळतात, पण हे सर्व काही गुप्त रूपाने केलं पाहिजे. समर्थाचे राखता मन, तेथे येती उदंड, जन आणि सज्जन आर्जव करीती. मोठ्या माणसाचे मन राखलं पाहिजे, त्यांना प्रसन्न करून घेतलं पाहिजे. तेथे असंख्य लोक एकत्रितपणे येत असतात. सज्जन माणसे आणि सामान्य लोक हे आर्जव करत असतात, म्हणजे सरळपणाने वागत असतात. कारण का? मोठ्या माणसाचं मन राखणं, त्याला प्रसन्न करून घेणं. मग जेव्हा सगळे लोक एकत्र येतात, सज्जन माणसं, सामान्य लोक बी त्यांच्यासारखं वागण्याचा काय करतात. आता बघा, संतांची संगती जर आपण करत असतो, आपण तर त्यांच्या संगतीमध्ये राहत असतो, तर आपण त्यांच्यासारखाच आचार विचार करण्याचा काय करत असतो, प्रयत्न करत असतो. ओळखीने ओळखी साधावी, बुद्धीने बुद्धी बोधावी, नीती न्याय वाट शोधावी. पाषांडाची ओळखीने ओळखी वाढत असते. आपल्या बुद्धीने लोकांना उपदेश करावा, नीती न्यायाने वागून पाखंड मताचा प्रचार न होईल असा प्रयत्न केला पाहिजे. वेश धरावा बावळा, अंतरी असाव्या नाना कळा, सगट लोकांचा जिव्हाळा मोडू नये. समर्थ म्हणतात, वेश साधा सुद्धा धरावा, पण अंतर्यामी अनेक कळा असाव्यात. सर्व लोकांचे प्रेम जतन करावं, त्यात अंतराय पडू देऊ नये. सगळ्यांमध्ये सगळ्यांवर प्रेम केलं पाहिजे. निस्पृह आणि नित्य नूतन, प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान प्रगट जाणता सज्जन दुर्लभ जगी. निस्पृह असून ज्याच्या ठिकाणी नित्य नूतन स्वानुभव पूर्ण ब्रह्मज्ञान प्रगट दिसत ना, असा जाणता सज्जन या जगात दुर्लभ आहे. कारण इच्छा नाहीत कोणत्याच. नित्य नूतन स्वानुभवाने त्याच्या ठिकाणी काय दिसत असतं, ब्रह्मज्ञान प्रगटलेलं दिसतं. असं एखादं तुम्हाला अद्वैत कुसरी विरळा जाणे.
नानाजी नसा पाठांतरे निवंती सकळाची अंतरे चंचलपणे तदनंतरे सकळ ठाई नाना विषयाच्या पाठांतराची नियुक्त सर्वांच्या अंतकरणात निवनिवणारा असून तो चंचलपणे सर्वत्र संचार करीत असतो. एके ठाई बैसोनी राहिला तरी मग व्यापची बुडाला सावधपणे ज्याला त्याला भेटी द्यावी. जो जर एकाच ठिकाणी बसून राहिला तर मग सर्व लोकसंग्रह नष्ट होईल ना. म्हणून सावधपणे सर्वांना वरचे वर भेट द्यावी. भेट भेटी वरी राखणे हे चतुर्थाचे लक्षणे. मनुष्य मात्र उत्तम गुणे समाधान जाणे समाधान पावे. वरचेवर भेटून त्यांना आपलेसे करावं ही चतुर्याची लक्षणे आहेत. जो ब्रह्मज्ञानी असतो ना, सगळ्यांचं हित करणारा म्हणजे संत, त्याला काय केलं पाहिजे, आपण आपलंस करून घेतलं पाहिजे. उत्तम गुणागुणामुळे मनुष्य मात्राला समाधान लाभत असते. म्हणून तर संतांची संगती मनोमार्ग गती अक्कळावा श्रीपती येणे पण तेच. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात संतांच्या संगतीमध्ये बसलो पाहिजे. त्यांच्या संगतीनच काय होणार आहे, तो भगवंत आपल्याला प्राप्त. बैसता संतांची संगती कळू आले कमळापती. म्हणून संतांच्या संगतीमध्ये बसलं की भगवंत सहज कळल्याशिवाय आपल्याला राहत नाही. म्हणून संतांची संगती केलीच पाहिजे. येथे श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे चतुर्य लक्षण नाम समाज पहिला समाप्त. चतुर्य लक्षण कसं असतं ते इथं काय केलं थोडक्यात प्रतिपादन करून सांगितलंय. आता पुढे निस्पृह व्याप लक्षण समाज दुसऱ्यामध्ये. पृथ्वीमध्ये मानवी शरीर उदंड दाटली लहान थोर पालटती मनोविकार क्षणोक्षणा. समर्थ म्हणतात की या पृथ्वीवर असंख्य मानव शरीरे असून लहान थोर माणसाची गर्दीच गर्दी झाली. त्याचे मनोविकार क्षणोक्षणी पालटत असतात. मनुष्याचे मनोबल मनातले विकार नेहमी पालटत असतात. जितक्या मूर्ती तितक्या प्रकृती सारिख्या नसती आदी अंती नेमची नाही पहावे किती काय म्हणून. जितके लोक तितक्या प्रकृती स्वभाव जितके लोक तितक्याच काय प्रकृती आणि त्यांचा स्वभाव सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकसारखा दुसरा आढळतो का? नाही. त्यात काही नियमच नसल्याने किती भिन्नता आढळते ते कसं सांगावे. कारण जितके लोक तितक्या त्यांच्या प्रकृती म्हणजे शरीर आणि प्रत्येकाचा स्वभाव सारखा आहे का? नाही. आणि सगळे सारखे आढळतात का? नाही आढळत. सगळे भिन्न भिन्न. त्यांच्यात एकसारखे सगळ्यांमध्ये नियम आहेत का? नाही. भिन्न भिन्नता. कित्येक मेज होऊन गेले कित्येक भिरंगणात आले देश भाषाने रुदिले किती एक या देशातील कित्येक या देशातील कित्येक लोक म्लेच्छ होऊन गेले. कित्येक लोक पोर्तुगीज राज्यात बेपत्ता झाले. भाषा भेदाने कित्येकाची अडवणूक झाली. महाराष्ट्र देश थोडा उरला राजकारणे लोक रुधिला अवकाश नाही जेवायला उदंड कामे. महाराष्ट्र देशच यापासून थोडाफार वाचला आहे म्हणे. येथे लोक राजकारणात अडकले आहेत. त्यांना इतकी कामे आहेत की जेवायलाही वेळ नाही. कित्येक युद्ध प्रसंगी गुंतले तेने गुणे उन्मत झाले रात्रंदिवस करू लागले युद्ध चर्चा. कित्येक म्हणजे युद्ध प्रसंगात इतके गुंतले आहेत की त्यामुळे उन्मत होऊन रात्रंदिवस युद्धाचीच चर्चा करू लागले. उद्म्यास व्यासंग लागला अवकाश नाहीसा झाला अवघा पोट धंदाच लागला निरंतर
व्यापारी लोकांचा धंदा इतका वाढला आहे, त्यांना मोकळा वेळच मिळत नाही. निरंतर आपल्या पोट पाण्याचा धंदा करण्यात ते गढून गेलेले असतात. षडदर्शने नाना मते, पाषांडे वाढती बहुते. पृथ्वी मध्ये जेथ जेथे उपदेशिती तर इथे सांगतात षडदर्शनी सांख्य योग न्याय. षडदर्शनी म्हणजे हे सहा शास्त्रकार: सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा. नाना मते तसेच नास्तिक मते खूपच वाढली. या जगात अनेक लोक येथे तेथे लोकांना उपदेश करीत आहेत. कुठं? ह्या जगतामध्ये. सामर्थी आणि वैष्णवी उरली सुरली नेली आगवी, ऐसे पाहता गाता गोवी उदंड झाली. यातून उरलेले लोक स्मार्त किंवा वैष्णव मताने अनुसरून करीत राहिले. त्यामुळे सर्वत्र गोंधळच माजून राहिलेला आहे. कित्येक कामनेचे भक्त ठाई ठाई झाले आसक्त, युक्त अथवा अयुक्त पाहतो कोणी. कित्येक सकाम भक्ती करणारे आहेत, निरनिराळ्या विषयात आसक्त झालेले असतात. योग्य अयोग्य हे पाहणार तरी कसे? मग का नाही त्याच्यामध्ये आसक्त झाल्यामुळे. या गलबल्यामध्ये गलबला कोणी कोणी वाढविला, त्यास देखो सकेनासा झाला. वैदिक लोक मग या गोंधळात कोणी कोणी अधिक गोंधळ वाढविलेला आहे. वैदिक लोकांना ते पाहवत सुद्धा नाही. त्यांचा गोंधळ त्याही मध्ये हरिकीर्तन ते वाढले. कित्येक जण प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान कोण पाहे. त्यामध्ये म्हणले हरी कीर्तनाकडे अनेक लोक आकर्षित झालेत. तेथे अनुभवाच्या ब्रह्मज्ञानाचा विचार कोणी करत नाही. कोणाला आवडतच नाही ब्रह्मज्ञान. जर आपण ब्रह्म कीर्तन करायला लागलो तर त्यामध्ये ब्रह्मज्ञान सांगा, कुणी ऐकायला बसणार नाही. काय लावलंय? आणि हे नुसते म्हणले विनोदाचार्यांचा काय चाललंय आता? नुसता गोंगाटाच सुरू आहे. विनोदाचार्य म्हणलं की पहिले त्यांना बोलवा. जे सखोल ज्ञान सांगते कीर्तनात त्यांना भाव नाही. जे विनोदाचार्य आहेत त्यांना भाव, कारण तेच आवडायले. ब्रह्मज्ञान कोणाला आवडतंय का? या कारणे ज्ञान दुर्लभ, पुण्य घडे अलभ्य लाभ, विचारवंता सुलभ सकळ काही. यामुळे ज्ञान दुर्लभ झालंय. पुण्यवान असेल त्यालाच ज्ञानाचा अलभ्य लाभ भेटतो, कुणालाही भेटत नाही. मग विचारवंतांना मात्र सर्व काही सुलभ आहे. विचार कळला सांगता नये, उदंड येती अंतराये. उपाय योजिता अपाय आडवे येती. विचार आपल्या पुरता कळतो, पण तो दुसऱ्याला सांगता येत नाही. त्यात अनेक विघ्न येतात. म्हणजे उपाय करायला जावं तर अपायच घडतो. त्याही मध्ये जो तीक्ष्ण रिकामा जाऊन क्षण धूर्त तार्किक विचक्षण सकळा माने. त्यामध्ये जो हुशार असतो ना, तो आपला एक क्षणही फुकट जाऊ देत नाही. असा हुशार तर कनिष्ठ आणि विचारवंत माणसाला सगळे मान देत असतात. नानाजीनस उदंड पाठ वधो लागला गडगडाट, अवटची केली वाट सामर्थ्य बळे. ज्याचे उत्तम पाठांतर असते ना, तो धडाधड बोलू लागला की आपल्या सामर्थ्याच्या बळावर परमार्थाची वाट रुंद विस्तार न करत असतो. कारण का? पाठांतर असते. आणि ज्याला पाठांतर असते ते बिनधास्त बोलते. ज्याला पाठांतरच नाही, ज्याचा अभ्यासच नाही, ते काय बोलू शकणार आहे? ज्याचा अभ्यास आहे ते बिनधास्त बोलते, आणि ज्याने अभ्यासच केला नाही ते काय बोलणार आहे? प्रबोध शक्तीची अनंत द्वारे जाणे सकळाशी अंतरे, निरूपण तदनंतरे चटकन लगे. लोकांना ज्ञान उपदेश करण्याचे अनेक मार्ग त्यांना अवगत असतात. तो सर्व लोकांची अंतकरणे जाणतो. त्यानंतर तो अशा उत्तम प्रकारे निरूपण करतो की लोकांना चटक लागते. मते मतांतरे सगट प्रत्यय बोलोनी करी सपाट, दंडक सांडूनी नीट वेदी जना. अनेक मते व मतांतरे तो स्वानुभवाने आधारलेल्या आपल्या बोलण्याने खोडून टाकतो.
रूढी मोडून तो सर्व लोकांना स्वतःकडे आकर्षित सुद्धा करू शकतो. असे काही काही असतात म्हणले लोक. असं समर्थांना काय केलेलं आहे, त्यांच्याच वर्णन केलेले आहे. म्हणून आज काय करायचं, आज रामनवमी आहे, ज्याला शक्य असेल त्यानं धरायची. आणि आज कसं सहस्त्र, जसं चंद्रग्रहण असतं, सूर्यग्रहण असतं, त्या चंद्र सूर्यग्रहणामध्ये आपण काय करतो, दान धर्म जप तप वगैरे करत असतो ना. त्याच्यामध्ये काय असतात म्हणले, अनेक गुण पुण्य पदरात पडत असतं. तर आता ही रामनवमी मध्ये तर म्हणले सहस्त्र सूर्यग्रहणाचं पुण्य आपल्या पदरात पडण्याची काय आहे, त्याच्यामध्ये शक्ती आहे. म्हणून होता होस तर नामस्मरण केलं पाहिजे, भगवत चिंतन केलं पाहिजे. 24 तास रिकाम न राहता चिंतनामध्ये राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. होता होस शक्य आजचा दिवस काय करायचा, परमार्थामध्येच घालवण्याचा प्रयत्न करायचा. साधकानं चिंतन वाढवायचं, नामस्मरण करा वाटलं, वाचन करा वाटलं, पण रिकामा वेळ घालवायचा नाही. राहिलेला विषय उद्या. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मनोबुद्धि अहंकार चित्तानि नाहं न च स्तोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं. न च प्राण संज्ञो न वे पंचवायु न वा सप्तधातुर्न वा पंचकोशः न वा कपाणिपादो न चोपस्थपायु चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं. न मे द्वेष रागो न मे लोभ मोहो मदो नैव मे नैव मात्सर्य भावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं. न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मंत्रो न तीर्थो न वेदा न यज्ञः. अहं भोजनं नैव भोजन्य भोक्ता चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं. न मे मृत्यु शंका न मे जाति भेद पिता नैव मे नैव माता न जन्म न बंधुर्न मित्रं गुरुनैव शिष्य चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं. अहं निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं. चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं. चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय. सद्गुरु विवेक महाराज की जय. सद्गुरु रंजनाताई महाराज की जय. सब संतन की